हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. बघा गौरीचा आता दुसरा दिवस, गौरी पूजनाचा दिवस आहे. इथं पोळ्याची तयारी झालेली आहे माझी सगळं सर्व. तोपर्यंत आळूच्या वड्या म्हणलं उकडायला ठेवाव्या आणि नंतर भजी तळून घ्यावी. आणि बाकी झालं आहे सगळं, पुरण झालं आहे, कणिक झाली, आमटी. आता हे तळायचं काम झालं की मग नंतर पोळ्या करायच्या. पोळ्या झाल्या की नंतर थोडंसं बारामतीत जाऊन सामान घेऊन यायचं आहे. फळं वगैरे ते आणायचे आहेत गौरीच्या पुढे ठेवायला. आणि आज आहे गौरीपूजन. परत साच्या पुढं लेडीज येणार, त्यांच्यासाठी मसाला दुधाची सोय केलेली आहे. म्हटलं कशाच्या तर निमित्तानं बायका घरी येतात आपल्या, तर आपण त्यासाठी मी केलेलं आहे. इथं बघा मी वरून पण हे तीळ लावून घेते, छान दिसतात वड्या. आणि उकडून तळून घेणार आहे. आता ही भजी करायचं चाललं आहे बघा. कांदा भजी आहेत. भरपूर काही करायचं होतं, तरी पण बऱ्यापैकी केलं आहे मी. काही विकत पण आणायचं आहे. तुम्हाला दिसेल पूजन केलेलं संध्याकाळचा व्हिडिओ पण पुढे टाकलेला आहे. पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा, सर्व काही व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. आता भजी झाल्यानंतर ना, तोपर्यंत वड्या झालेल्या आहेत. आता ते कट करून फ्राय नाही करणार, तळून घेणार आहे, जेणेकरून 2-3 दिवस वड्या राहतात. फ्राय केलेल्या राहत नाही, एका दिवसात खराब होतात. एक दिवसच राहतात. मग ही तर दिदी म्हणत होती मग काढ पटकन. ती म्हणत होती अजून भाजू दे. मी म्हटलं परत काळ्या झाल्या की चव बदलती, त्यामुळं मग काढ म्हणली ती. तर बघा आता दुसऱ्यांदा टाकते. थोडीच केलं होतं मी सगळं, कारण वेळ कमी असतो. एक दिवस तर सुट्टी घेतली होती त्यांनी. उद्या लगेच बाकीचं दोरं वगैरे घेऊन मग दुकानात जायचं. बघू आता दुपारी आल्यावर घेईन, नाही तर मग जसा वेळ मिळेल तसं. झाले आता भजी. तर मी वड्या कट करून घेते. थोड्या मोठ्याच केलेल्या आहेत, बारीक केल्यावर चुरा होणार तेलात टाकले की, त्याच्यामुळे थोड्या मोठ्या कट करते. बघू शकता तुम्ही. सासऱ्याला जपायचं. इथं बघा वड्या फ्राय करायला टाकलेलं आहे मी. व्हिडिओला जरा माझ्या खूपच उशीरच झालेला आहे. मला वेळच मिळाला नाही एडिटिंग करण्यासाठी. वेळ मिळेल तसं एडिटिंग करून ठेवले. कधी कधी एडिटिंग केलेलं टाकायचंसुद्धा होत नाही, कारण दुकानात जरी थोडासा बसायला वेळ मिळाला तरी आवाज देता येत नाही त्याला, कारण कस्टमर येतं जातं. त्यामुळे इथं बघा वड्या अशा खरपूस तळायच्या. आता इथं मी पोळ्या लाटून घेते. व्हिडिओ जरा थोडंसं फास्ट बंद केलेत का तर मग मोठं होते ती, तुम्हाला बघायचा सुद्धा कंटाळा येतो. तर दीदी मला म्हणतो ती माझी कशी काय फुटती पोळी. तिला अजून येत नाही ना, शिकते ती अजून. तिला मला पण शिकवायला वेळ मिळत नाही. जाऊ दे, शिकेल हळूहळू. अजून शिकायचं खूप वय आहे पुढं. इथे बघा पोळ्या झाल्या की बाकीची भांडी बिंडी सगळं आवरायचं. आणि मग ती काय असेल ते आणून घेऊन येणार. आणि नंतर ना मग पूर्ण पूजेची तयारी करायची. इथं बघा पोळ्या पूर्ण फुगते त्या, पण ह्यावेळेस थोडं नॉर्मल पुरण पातळ झालं तर कुठनं थोडंसं भारी यायचं. तरी पण बघा दिसायला किती सुंदर दिसतात पोळ्या. ते बघा हे असं व्हायचं. आणि इथे बघा मी इथं असं डेकोरेशन केलं तर असं फुलं ठेवली होती. नंतर ना पाण्यात दिवे लावले होते, त्यामुळे ते एवढा शो दिसत होता त्याचा. रांगोळी काही मोठी काढली नाही, कारण आपल्याच पायाने होती. सारखं दिवा वगैरे तेल गेलं तर तेल त्यात सोडायला लागायचं पण तिला. हे असं बघा सगळं ठेवलं होतं. बघू शकता तुम्ही. कसं झालं तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर
लाईक कमेंट सबस्क्राईब करा. बघा गौरी पूजनच्या दिवशीचा व्हिडिओ आहे. संध्याकाळचे 6:30-7 वाजलेले आहेत. बायका भरपूर आल्या होत्या. प्रत्येक वेळेस व्हिडिओ करताच आला नाही कारण तेवढा वेळ किंवा कळलंच नाही. काही थोड्या बायकांचं फोटो काढले होते ते मी टाकलेले आहेत. बघा तुम्ही हे असं डेकोरेशन केलं तर बघा तुम्ही कसं वाटतंय. इथं मी गौराईला गजरा घालत होती. बघू शकता तुम्ही किती छान वाटते. हां, हे असं रात्रीचं लाईट घालवून केलं होतं. बघा कसं वाटतंय, किती सुंदर दिसतंय. हे अशी गौराई दिसते. हे असं बायकांचा फोटो हळदी कुंकवाला आलेल्या. आणि इथं मुलाचा डान्स होता ते बघायला गेलो होतो. तिथलं काय थोडासा व्हिडिओ टाकला आहे. गाणं मी टाकलं नाही कारण व्हिडिओच्या खाली कॉपीराईट असं येतं आहे, त्याच्यामुळं मी गाणं टाकलेलं नाही. म्हणजे दुसऱ्याची कॉपी केल्यासारखं असं गाणं येतं आहे, त्याच्यामुळं मी गाण्याचा व्हिडिओ थोडासा दाखवला आहे तुम्हाला. बघू शकताय तुम्ही. खूप छान गाणं डान्स चांगला बसवला होता मुलांनी. मंडळाचा गणपती आहे. आता मी नंतर तुम्हाला गौराई विसर्जन केलेला दोरं घेतलेला तो व्हिडिओ टाकते. त्याच्यामध्ये यांना फर्स्ट प्राईज मिळालं होतं मुलांना ग्रुप डान्सला. आणि माझ्या मुलीला तिने संगीत खुर्चीत भाग घेतला होता, त्यात तिला पहिला नंबर आला होता. त्याच्यामध्ये तिला पैठणी भेटली आणि ट्रॉफी. आणि मुलाचा मी संगीत खुर्चीत नंबर आला, त्यानं बी ट्रॉफी. खूप छान मंडळापाशी चांगले कार्यक्रम घेतले होते, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टीत सहभाग घेतला होता मुलांनी. छान छान कार्यक्रम होते. हे बघा असं तुम्हाला गाणं कळणार नाही पण श्री गणेशा देवा हे गाणं होतं.